हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। हे बघा ही मस्त तर्रीदार आणि अगदी चमचमीत अशी ढाबा स्टाईल छोलेची भाजी आहे आणि खूप मस्त बघा किती छान तर्री आली आहे ना। अगदी असं वाटतं ना कुठलं तरी हॉटेलचं पार्सल आहे, तर ही घरी बनवली आहे आणि खूप मस्त झालेली, अगदी बाहेरची विकत भेटते तशी। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा हे काबुली चणे 1.5 कप कपाच्या मापाने आणि वजनी 250 ग्राम होते। हे मी 5 ते 6 तास भिजत घातलेले आणि मस्त भिजले होते। हे बघा साल पण निघते आणि नकाने दाबलं तर तुकडे पण होत आहेत। मस्त भिजले होते चणे आपले। आणि त्यानंतर आपल्याला याला कुकरच्या डब्यात काढून घ्यायचं आणि दुप्पट पाणी घालायचं आणि मीठ टाकून याला आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। हे बघा 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपले चणे बघा, यातलं पाणी मी साईडला काढून ठेवलं आहे आणि मी भाजीत तेच पाणी वापरणार आहे। आणि आपले चणे मस्त असे दिसायला असं वाटतंय शिजलेले नाही आहेत, पण तुम्ही दाबून बघितले ना खूप मऊसूत असे शिजले होते। आता याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। 2 टोमॅटोची प्युरी, कांदे 2 मीडियम आकाराचे, लसूण अद्रक त्यातच आहे आणि खडे मसाले हे बघा तमालपत्र, काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा आणि 1 विलायची। आणि इकडे आहे हा सुहानाचा छोले मसाला। हा मसाला वापरला ना दुसरं काही वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही। असं हे अगदी कमी साहित्य आहे आपलं आणि खूप कमी साहित्यात अगदी ढाबा स्टाईल बनते। तर चला आपण आता फोडणीची तयारी करू। इकडे कढई तापत ठेवली आहे गॅसवर आणि 3.5 पळी तेल टाकून घेतलं आहे मी, कारण थोडं तेलाचं माप थोडं जास्त करूया, कारण तर्री पाहिजे ना आपल्याला, त्यासाठी थोडं तेल जास्त टाकलं आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला जे आपण नेहमीचे फोडणीसाठी जिरे वापरतो ना ते जिरे टाकायचे आहेत। हे बघा पाव चमचा जिरे टाकून घेतले। तुम्ही या ठिकाणी शहाजिरे पण वापरू शकता आणि सर्व खडा मसाला टाकून घेतला आहे। आणि यानंतर जी कांद्याची पेस्ट केलेली आपण, कांदा, लसूण, अद्रक आणि थोडीशी मी त्याच्यात कढीपत्ता पण टाकला आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे याला। हे बघा किती मस्त आता कलर चेंज झाला ऑलमोस्ट याचा। तर यामध्ये आपल्याला हे बघा सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला याला। आता आपला कांदा मस्त व्यवस्थित परतून झाला, याचा जो काही उग्रवास आहे तो निघून गेला आहे। आता यामध्ये आपल्याला जी आपण 2 गावरान टोमॅटोची प्युरी बनवली होती ना, हा आपला मसाला मस्त परतून झाल्याच्या नंतर ही टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। हे बघा मस्त अशी व्यवस्थित ही पण परतून घ्यायची आपल्याला। आणि गावरान टमाटे यासाठी वापरलेत कारण त्याचा जो आंबूसपणा असतो तो भाजीला खूप मस्त असं एक वेगळी चव देईल। हळद टाकून घेतली आहे मी, पाव चमचा हळद टाकली आहे। काळं तिखट टाकले घरातलं, तुम्ही तुमच्याकडे असलेली मिरची वापरू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची पण वापरू शकता। चवीनुसार मी काळं तिखट टाकून घेतलं आहे, तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हा 1.5 चमचा मी जो आपण सुहानाचा छोले मसाला घेतला होता ना तो टाकून घेतला। तो पण व्यवस्थित या मसाल्यामध्ये फिरवून घेतला आणि जे मी चणे शिजत घातलेले त्यातलं पाणी शिल्लक म्हणजे जास्तीचं पाणी होतं ते थोडंसं टाकून घेतलं, कारण आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित करपून नये, खाली बुडाला लागू नये आणि त्यातला त्यात जो मसाला आहे तो व्यवस्थित तेल सोडेल किंवा मस्त भाजला आहे हे कळेल पण आपल्याला। आणि नंतर चणे टाकून एक वाफ काढून घेते आहे। हे बघा आपला मसाला मस्त शिजला याच्यावरून कळेल, कारण ते साईडने तेल सोडतं आहे। आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते मी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि थोडेसे चणे मी साईडला ठेवलेले, कारण का तुम्ही हे चणे जर साईडला ठेवलेत आणि ते मॅश करून व्यवस्थित या आपल्या चण्याच्या भाजीमध्ये टाकल्यानं त्याला थिकनेस येईल आणि त्यातल्या त्यात तुमचं जे काही छोलेची भाजी बनवता तुम्ही ती अजिबात पातळ अशी सरबरीत म्हणजे जास्त असं पातळ दिसणार नाही। याच्यामुळे थिकनेस येईल त्याला आणि थोडीशी दाटसर होण्यास ती मदत होईल। मस्त खळखळून उकळी आली आणि साईडने पाहू शकता तुम्ही किती मस्त तर्री आली आहे।
दिसायलाच किती छान दिसतं ना, असं वाटत होतं आत्ताच खावं की काय. खूप मस्त लागत होती आणि एकच नंबर. आणि भाजीला इतकी छान चव आलेली ना, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि तुम्ही जर करून बघितलात तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे बघा मस्त खळखळून अशी उकळी आली आहे. तर्री पाहू शकता तुम्ही किती छान आली आहे ना तर्री आपली. एक ते 2 मिनिट आपल्याला याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आणि नंतर ना गॅस बंद करून यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला पण टाकला आहे. आणि गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करून घेतलं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकायचं राहिलेलं आणि गरम आहे भाजी म्हणून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि नंतर ना भाजी खायला आपली तयार आहे. पाहू शकता किती थिकनेस आणि किती मस्त दिसते ना. दिसायलाच भाजी जितकी दिसायला छान तितकीच खायला पण एकच नंबर. आणि अप्रतिम अशी झालेली चव खूप भारी होती. भन्नाट अशी चवीला पण झालेली. हे बघा पाहू शकता मी एका मस्त अशा छोट्याशा पातेल्यामध्ये सर्व केलं आहे. आणि कांदा पण त्यासोबत कापलेला पातळ असा खूप मस्त लागत होता. तर नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.